महाराष्ट्रातील निकालामध्ये घोळ, राहुल गांधींचा आरोप, अचानक मतदार कुठून वाढले, आयोगाला सवाल, तर दिल्लीतील पराभवाच्या भीतीने अशी वक्तव्य, फडणवीसांचा पलटवार. शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरला वेग, उद्धव ठाकरेंचे 6 खासदार, काही आमदार आणि पदाधिकारी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या संपर्कात, तर ठाकरेंच्या खासदारांनी दावा फेटाळला. संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या पुणे आणि साताऱ्यातील घरी सलग 3ऱ्या दिवशी आयकर विभागाची झाडाझडती, आयकरच्या कारवाईनंतर समर्थकांची बंगल्याबाहेर गर्दी. लाडकी बहीण योजनेतील महिलांची संख्या महिनाभरात 5 लाखांनी घटली. डिसेंबरमध्ये 2,46,00,000 लाभार्थी, तर जानेवारीमध्ये संख्या घटून 2,41,00,000 नव्या नियम अटींचा परिणाम. राज्यामध्ये जीबीएस आजाराचा 6वा बळी, पुण्यात उपचारादरम्यान आणखी एका रुग्णाचा मृत्यू. राज्यातील जीबीएसच्या एकूण रुग्णांची संख्या 173 वर. सांगलीच्या जतमध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या, जतमधील कायदा सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह. घटनेनंतर सांगलीमध्ये संताप, आज जत मिरज बंदची हाक. सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये पर्यटकाला हातपाय बांधून बेदम मारहाण, चहामध्ये माशी पडल्यानं पर्यटक आणि हॉटेल मालकामध्ये वाद, मारहाण करणाऱ्या हॉटेल मालकासह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. मुदत संपल्यानं शासनाकडून सोयाबीन खरेदी बंद, अनेक जिल्ह्यामध्ये लाखो टन सोयाबीन पडून, मुदतवाढ न मिळाल्यास सोयाबीन समुद्रात फेकण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. लंडनमधून आणलेली शिवरायांची ऐतिहासिक वाघनखं आजपासून नागपुरात, मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिवकालीन शस्त्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन. याआधी 7 महिने साताऱ्यातील संग्रहालयात होती वाघनखं.